नमस्कार. जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू दे, एक वेळ जरूर भेटा. जे लोक कॅन्सरचं किमो करू करू परेशान आहेत आणि किमो एकानंतर एक दुसऱ्यानंतर तीन असे अनेक रिपोर्ट करत राहते, परंतु कॅन्सर कायमस्वरूपी बंद तिथं नाही. माझ्याकडे कायमस्वरूपी बंद आहे आणि दुसरीकडून कॅन्सर व्हायचं जे असते ते कॅन्सर होणार नाही. हे डोळ्याचं जे ऑपरेशन करायले लोक, डोळ्याचे प्रॉब्लेम क्रिएट व्हायले, परंतु एकदा बिना ऑपरेशन आपल्याकडे इलाज आहे. दात एक काढला, एकाला कीड लागली, त्याने एकालाच रूट कॅनिंग करायला, पण दुसरे जे बाकीचे दात हातात ते खराब कसे होणार नाही याच्याकडे त्या माणसाचा ते डॉक्टर सांगणार गेला. समजा जो कोणी असेल, ओके, त्याने एका दाताला रूट कॅनल म्हणा, काहीतरी सिमेंट म्हणा, काहीतरी भरून म्हणा, ते तेवढ्या हँडल करायला, पण ते कायमस्वरूपी हँडल होऊ नाही गेलं. ते प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम दुरुस्त होई नाही गेला. फक्त तुमच्याकडून पैसे कसे काढायचे, तुम्हाला चुत्या कसं घुमवायचं, हे एक षडयंत्र आहे की नाही ते रुटायला. बरं, तेवढ्यापुरतंच तुम्हाला उत्तर पाहिजेत नाही. मला काय म्हणायचं, तुम्ही पेशंट आहात, मला तुम्हाला हिस्ट्रिकल बायोडेटा सांगायचं आहे. सुरुवात आणि शेवटपर्यंत तुमच्या दात कसे मजबूत राहावं, बाकीचे एक दाढ लागला पण बाकीचे दाढ कसे तुमचे परफेक्ट राहावं, मजबूत राहावं, यासाठी आपला दवाखाना आहे. ओके. आता सर तुम्ही म्हणायचं आहात, तर सर तुमचं नाव वगैरे सांगा आणि कुठं दवाखान्यात कुठे कुठे गेल त्या सर? माझं नाव रमेश खंडू खोकले. ओके सर. मी औरंगाबाद, जालना आणि भोकरदन आणि शेवटी परतूर या ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी दाताचा इलाज केला. पण शेवटी जे आपण जे पाणी पितो, गरम पाणी, थंड पाणी, सेन्सिटिव्ह आहे, ते काही कमी होत नाही. भरपूर जे आपण गोळ्या घेतल्या तेवढ्या तात्पुरतीच राहते आणि गोळ्याचा पाऊस संपला की ते थंड कायमच राहते. आता मला 1 वर्षापासून कायमचा त्रास आहे. जेव्हा गोळी घेतली तेव्हा कमी होतो. आता शेवटी तुमच्याकडे आलेला आहे मी. बरं सर, मी काय म्हणतोय, तुम्ही 4 दवाखान्यात फिरल्या, तर सरासरी खर्च किती लागला असेल अंदाजा? खर्च प्रत्येक दवाखान्यात कोणी 10, कुठं 5, कुठं 3.5. जेव्हा रूट कॅनल केलं तेव्हा 7,500 रुपये खर्च आला. हे तरी कमी काही नाही, कमी काही नाही. पैसा इतका जाऊन म्हणजे सरासरी 17.5 एका जागी मिळाल ना. 17.5 आणि 7 आणि 5 12 आणि ते 24-25. आणि एका जागी गोळ्याचे सुरूच आहेत. गोळ्या सुरूच हजार, म्हणजे 25-27 हजार रुपयाच्या वर झालेला आहे खरं. परंतु ते दाताची प्रॉब्लेम काय दुरुस्त बी झाली नाही आणि काहीच नाही झालं त्याच्यामध्ये. फक्त अजिबात काही रूट कॅनल केलं पण तील मात्र मी फरक नाही पडला मला. जे त्रास आहे ते आहे. हो सर, मला एक म्हणायचं तुमच्यामधून, तुम्हाला हे बोलायचं नाही असतं. रूट कॅनल जेव्हा त्यानं करायला की नाही सर, त्यानं एखाद्या जे भौतिक साधन आहे म्हणजे मशीन, त्यानं रूट करायला त्याच्यामधलं काढायला, पण जसं हे नैसर्गिक स्वरूपाचा आपल्याकडे इलाज आहे. फक्त 2च प्रश्न आहेत माझ्याकडे. काय, तुमचा 100% दात जर खराब झाला, माझ्याकडेच नाही, या पृथ्वी तलावर डॉक्टर नाही असा की त्याला चांगले हँडल करणार, त्याला पाडाच लागते. हो ना, बरोबर. परंतु मला काय म्हणायचं, याच्यातला भेद आहे की नाही, याच्यातला भेद मिटवा लागते. डॉक्टर लोक म्हणजे ज्ञानी माणसं. मग तुमच्याकडून विनाकारण पैसे असं खिचवण्याचा अर्थ येत नाही ना. हो ना. तुम्हाला स्पष्ट सांगू द्या, बाबा तुमच्या समोरचा अशी प्रॉब्लेम होते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला दात पाडाच लागते. नाही, डॉक्टर लोक क्लिअर नाही सांगत. तो आपला पैसा उकळून घेतात आणि करायचं ते करत राहतात त्यांचं काम. अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं इथं आपल्याला स्पष्टीकरण देण्यामागे काय आहे तेच आहे की बाबा, तुम्ही जर डोळ्यासाठी कोणी माणूस काय चाललं, डोळ्याचं ऑपरेशन करायचं झालं, पण समोरचं काय आलं तर एखादे ऑपरेशन फेल पडते, पाणी येणं, चष्मा टाकणं, हे प्रत्येकाला चालूच राहते. पण आपल्याकडे एकदा गोळी अंदरूनच काम करणार, ते पडदा हटवणार. कॅन्सर असेल, कॅन्सरचे जे आहे जंतू ते कायमस्वरूपीच बंद करणार. हे म्हणजे आपल्याकडे एक निसर्ग. बीपी आहे, बीपीची दररोज गोळ्या चालू होतं मरेपर्यंत, ते ना आपल्याकडे एकदा बीपीचं कमीच होणार, गोळी गिळायची गरज नाही तिकडे ॲलोपॅथिकची. शुगरचं बी तसंच आहे. म्हणजे अशी इकडे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आहे. आता तुम्हाला मी बघतो आणि कसं आहे काय नाही ते ट्रीटमेंट सांगतो, आणि तसं पथ्य जर बाळगलं आणि याची खात्री मी तुम्हाला खात्री देतो, हे जे दाढा मी आता पाहिला, ते जर 100% असेल, 90% असेल, ते काढायला लागते. माझ्याकडे बी नाही इलाज त्याचा. परंतु इतर जे दात आहेत तुमचे, ते दात कसे मजबूत राहावं, त्या दाताला रोग कसा लागू नये याची मी खात्री देतो. माझ्या दवाखान्यामधून मी गॅरंटी बी देतो. ओके सर, धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर खरोखर या सर जो पैसा होता त्याला, म्हणजे पैशाच काय जास्त आहे पैसा, त्याच्यामुळे त्याने पैसे म्हणजे काम चांगलं, पण तिथं काम झालं नाही चांगलं. मला त्याचं दुःख आहे. जे गरीब लोक आहात तर त्यांनी कृपया करून इकडे तिकडे फिरण्यामध्ये, इकडे तिकडे या तिकडे तिकडे फिरण्यामध्ये जाण्यामध्ये अर्थ नाही. वेळ घालू नका. इथं यायचं, 1-2च गोष्टी हातामध्ये, फक्त 2च, येस नो, बस. त्याच्यामुळं एक वेळ जरूर भेटा. आपण पाहता जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब करा आणि एकापासून लाखो लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम, जय हिंद.